मित्रांनो, राजकारणात काही हालचाली नुसत्या हालचाली नसतात. त्या हवेचा वेग बदलतात, वातावरण तापवतात आणि पुढचं चित्र एका क्षणात वेगळं करतात. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात एकच चर्चा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सततची दिल्लीवारी. कधी कधी रात्री, कधी कधी अचानक, कधी कधी 2-3 दिवस थांबून, कधी कधी एकाच दिवसात परत. आणि या सगळ्या भोवती राज्यात अफवांचा महापूर येतो. एकनाथ शिंदे नाराज आहेत. भाजप शिवसेना युतीत दरी वाढली. दिल्लीतील मोठ्या नेत्यांची बोलणी, पक्षात आतून हलचल, लोकांच्या मनात उत्सुकता, माध्यमात तर्क, विरोधकांच्या भाषणात व्यंग. पण मित्रांनो, राजकारणातल्या मोठ्या बातम्या कधी कधी शांतपणे बाहेर येतात आणि त्या शांतपणे देवेंद्र फडणवीसांनी उघड केलंय. एकनाथ शिंदे दिल्लीला नेमकं का जातात, ही गोष्ट आज आपण तुम्हाला महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सविस्तर समजावून घेणार आहोत. महायुती सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरात धोरणं आली, विकास कामं झाली, आक्षेप आले, वाद झाले, टीका झाल्या, मतभेद झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत स्पर्धा वाढली. नगरपालिकेच्या निवडणुकीत तर तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात उतरले. भाजप शिंदे युतीत कोकणात नाराजी आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीत आणि शिवसेना यांच्यात तणाव आहे. कार्यकर्त्यांना एकमेकांकडे खेचणं, वरिष्ठ नेत्यांचं अस्वस्थ होणं, हे सगळं घडत होतं. आणि अशाच वातावरणात अचानक माध्यमांना दिसू लागलं एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीला. शिंदे परत दिल्लीला. एकनाथ शिंदेंची आणखी दिल्लीवारी. राज्यात हवेचा रंग बदलला. मित्रांनो, दिल्लीवारी म्हणजे फक्त प्रवास नसतो. विशेषतः उपमुख्यमंत्री दर्जाचा नेता अचानक गेल्यावर राजकारणात प्रश्नांची वावटळ उठते. माध्यमांमध्ये एका मागोमाग एक तर्क सुरू झाली. एकनाथ शिंदे नाराज आहेत. उपमुख्यमंत्री पदावरून दडपण आहे. भाजप त्यांची ताकद कमी करत आहे. दिल्लीतील नेतृत्वाशी गुप्त बैठक सुरू आहे. 2029चा गेम प्लॅन सुरू आहे. बाहेरच्या लोकांना हसणं दिसतं, पण आतल्या गोटात किती शांतपणे खेळ सुरू असतो हे महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून आज आपण समजावून घेऊया. एका खास मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांना थेट प्रश्न विचारण्यात आला. एकनाथ शिंदे इतके वेळा दिल्लीला का जातात? नाराजी आहे का? देवेंद्र फडणवीसांनी राजकीय स्मित देत सांगितलं. त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे दिल्लीमध्ये असतात. त्यांच्याकडे अनेक कामं असतात. एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जातात ती मुख्यतः कामं घेऊनच. फडणवीसांनी सहज बोलल्यासारखे वाक्य, पण त्यात अनेक अर्थ दडलेत. ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे दिल्लीला आमच्या पक्षाच्या नेत्यांना भेटतात तोपर्यंत काळजीचं कारण नाही. राजकारणातील जाणकारांना ही ओळ पुरेशी होती, कारण फडणवीस अशा गोष्टी सहज बोलत नाही. त्यांना शब्दांचं वजन माहीत आहे. गेल्या काही महिन्यात एक खेळ राज्यभर झाला, एकमेकांची माणसं खेचणं. जवळपास प्रत्येक शहरात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक मोठ्या पदावर एका पक्षातील नेता दुसऱ्या पक्षात, काही दिवसात परत उलट, मग तिसऱ्या गटाची एंट्री. जनतेला वाटतं हे अचानक घडतंय, पण मित्रांनो, काहीच अचानक नसतं. फडणवीसांनी खुलासा केला, उल्हासनगरमध्ये शिंदे गटानं आमचे काही नेते घेतले, मग आम्ही त्यांचे नेते घेतले. आता मात्र हा प्रकार बंद केलाय. हे विधान म्हणजे युती दरी आहे. हा तर्क फडणवीसांनी एका झटक्यात मोडून काढला. मग त्यांनी पुढे भारी वाक्य म्हटलं, शिंदे साहेब नाराज आहेत, हा विषय कल्पित आहे, असं काहीच नाही, यावर वेळ घालवण्यासारखं नाही. हे वाक्य बोलताना देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरची शांतता राजकारण समजणाऱ्यांना खूप काही सांगून गेली. मुलाखतीतील सर्वात मोठा स्फोट होता, 2029ची निवडणूक आम्ही आमच्या मित्रपक्षांसोबतच लढवणार. म्हणजे भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी या तिघांचा महामोर्चा किमान पुढील 5 वर्ष एकत्र राहणार. याचा अर्थ साफ आहे. नाराजीचे तर्क फोल, पक्षबदलाचे तर्क फोल, आगामी राजकीय समीकरण स्पष्ट. फडणवीसांनी दिलेल्या कारणांची एक बाजू आहे, पण राजकारणात प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू असतेच. भाजपला माहीत आहे दिल्लीमध्ये समीकरण मजबूत ठेवणं आवश्यक आहे. शिंदेंना माहीत आहे भाजपशी जवळीक ठेवणं भविष्यासाठी गरजेचं आहे. अजित पवारांकडेही केंद्रातील मार्ग वेगळाच आहे. म्हणूनच या भेटी म्हणजे सत्ता टिकवण्याची रणनीती, केंद्राशी संवाद, विकास प्रकल्पांचा फॉलोअप, गठबंधन सरकारात स्वतःची जागा मजबूत ठेवणं. शिंदे गटातील आतल्या लोकांसाठी दिल्ली म्हणजे फक्त मीटिंग नसते, ती ओळख टिकवण्याचं असर असते. भाजप, शिंदे, अजित पवार या तिन्ही गटांमध्ये तणाव होता, आहे आणि राहणारी. मात्र प्रश्न असा आहे, तो तणाव सत्तेला धक्का देईल इतका आहे का? फडणवीसांचं निवेदन स्पष्ट सांगतं, अजून नाही, किमान 2029 पर्यंत नाही. राजकारणात हे मोठं विधान आहे. मित्रांनो, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी ही फक्त ट्रिप नाही, ती एक राजकीय भाषा आहे. दिल्लीची भेट म्हणजे राजकारणाचं तापमान मोजणं, सत्ता संतुलित ठेवणं, केंद्राशी नाय खट्ट ठेवणं आणि भावी निवडणुकांसाठी नकाशा तयार करणं. फडणवीसांनी दिलेली माहिती एक बाजू आहे, पण राजकारण हे एकाच बाजूनं कधी समजत नाही. हा खेळ पुढे असाच पद्धतीनं रंगणार आहे. तुम्हाला काय वाटतं?
कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.